अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य. सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावे ही अजितदादांची इच्छा होती. अजितदादांची इच्छा जागा त्यांची कोणी घेऊ शकत नाही. मात्र एक परिवार म्हणून मी सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांना पाहतो. त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अजितदादांकडील सगळी खाती मिळावीत ही आमची इच्छा होती. आता सुनेत्रा वहिनीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले. ते बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजितदादांची मनापासूनची इच्छा होती की पवार कुटुंबातील सर्वजण परिवार म्हणून सगळे एकत्र आले पाहिजेत. त्यासाठी दादांकडून प्रयत्न केला जात होता. सुप्रियाताई पवार साहेब आम्हीही असाच प्रयत्न करत होतो. दुःखद घटना घडल्यावर 13 दिवस आम्ही परिवार म्हणून एकत्र आहोत. अजितदादांचं स्वप्न होतं की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे. त्यानुसार कुठेही न ठरवता आज काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार एकत्र मतदानाला पोहोचले असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. काल पवारसाहेबांनी जय पवार आणि आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन भावनिक स्वरूपाचं होतं. काही गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात कराव्या लागतील. दादांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायच्या आहेत. त्याबाबत काल संध्याकाळी चर्चा झाली. एखादी गोष्ट पवारसाहेबांच्या मनात आली की ते बोलावून घेतात, मार्गदर्शन करतात असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. वहिनी त्या ठिकाणी एकत्रच आले होते मतदानाकरिता. आपल्याला असंच म्हणावं लागेल की दादांची जी मनापासूनची इच्छा होती की परिवार म्हणून सगळेच एकत्रित आले पाहिजे आणि त्या पद्धतीने दादांकडनं सुद्धा प्रयत्न केला जात होता. सुप्रियाताई पवारसाहेब असतील, आम्ही सर्वजण असाच काहीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो. दुःखद घटना ही घडल्यानंतर 13 दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे आणि याच्याच पुढं सुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे तसंच काहीतरी होईल. आणि आज कुठेही ठरवून न करता एकत्रित सर्वजण आले. श्रीनिवास काका असतील, पार्थ असतील, सगळे, आणि त्यांनी तिथं काटेवाडीला मतदान केलं. कुठं ना कुठं तरी परिवार म्हणून हा पुनश्च एकदा एकत्रित येताना नेता आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. पवार साहेब आणि पार्थ आणि आपण हे तिघांचा एक व्हिडिओ आपला रात्रीचा मोठा व्हायरल होतोय. काय चर्चा झाली? काय पवार साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं? काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं. काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत, राजकीय नाही. दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल, कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्या फोटोतून आपल्याला कुठेतरी जाणवतं. आणि नेहमी कधीही एखादी गोष्ट पवारसाहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात, आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. दादा, आपण बघितलं की एकंदरीत हे सर्व राजकीय घडामोडी होत असताना सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील, हे U-टर्न घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. राजकीय मी बोलेलच, पण 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला. आणि 12 तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती, हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल. आणि 12 तारीख का, तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.